तुमची कामं करत नाहीत. कामं कुणाची करतात? आमच्याकडून तिकडे गेलेल्यांची करतात. सकारात्मक आहे म्हणजे शेंडी लावायचे उद्योग आहेत. आणि एवढे उद्योग आहेत की एक पक्ष फोडला, दुसरा पक्ष फोडला, आता उरलेल्यांनाही फोडा. हे सगळेच मला वाटतं असं जाहीर करा तिथून की सगळेच एका पक्षात आता आहोत म्हणून. म्हणजे ग्रह खातं कसं चाललेलं आहे हे आपण अध्यक्ष महोदय लक्षात घ्या. आपल्या ऍडमिनिस्ट्रेशन कडे लक्षच नाही. आपल्याला उद्योग दुसरेच आहेत जास्त, त्यामुळे ग्रह खात्याच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये. आणि एवढे उद्योग आहेत की एक पक्ष फोडला, दुसरा पक्ष फोडला, आता उरलेल्यांनाही फोडा. हे सगळेच मला वाटतं असं जाहीर करा तिथून की सगळेच एका पक्षात आता आहोत म्हणून. म्हणजे शांतता होऊन जाईल एकदा. अध्यक्ष महोदय ग्रह खात्याकडे लक्ष द्या. देवेंद्र फडणवीसांचं भाषण मी एकदा ऐकलं. मी फडतूस नाहीये, काढतूस आहे. चांगलं भाषण होतं. पण अध्यक्ष महोदय या नागपूरमध्ये काय परिस्थिती आहे? नागपूरमध्ये चोर लुटारू ह्यांनी हैदोस घातलाय. लुटारूंची राजधानी झालेली आहे नागपूर. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय नागपुरात सरासरी रोज 3 घरांमध्ये चोरटे हात साफ करतात. नागपूरकरांच्या तोंडी हेच वाक्य असतं, हे देवा तुम्हीच सांगा आता घर सुरक्षित कसे ठेवायचे. अध्यक्ष महोदय जबरी चोरी, वाहन चोरीच्या घटनांमध्ये देखील या उपराजधानीत वाढ झालेली आहे. एक भगिनी नेहमी टीव्हीवर यायची आणि म्हणायची, महिलांचे प्रश्न मांडायचे आणि म्हणायचे कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र. आता अध्यक्ष महोदय तिला हुडकतोय आम्ही, त्या कुठे गेल्या ताई त्या. अध्यक्ष महोदय आता कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा, असा प्रश्न आम्ही नाही महाराष्ट्रातली लोक विचारायला लागली आहेत. ड्रग्जचा तर विषय चर्चा करायचाच नाही. उडता पंजाब तसं उडता महाराष्ट्र अशी परिस्थिती आपली केलेली आहे. उडता महाराष्ट्र करण्याची व्यवस्था झाली आहे. कुठल्याही ठिकाणी जावा, मोठ्या शहरात जावा, ड्रग्जचं अंमली पदार्थांचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे अध्यक्ष महोदय. आणि ते सगळे हप्ते देत असतात. हप्ते देत असल्यामुळे त्यांच्यावर कोणी रेड करत नाही. आणि सगळे सर्रास व्यवसाय, अवैध व्यवसाय चालू करण्याचं काम हे सर्व ठिकाणी चाललंय. आता त्या ललित पाटलांच्यावर बोलून मी माझा वेळ घ्यायची काही गरज नाही. तुम्हाला सगळंच महाजन साहेब माहिती आहे. आणि त्यामुळे तुम्ही त्याच्या मागे असं मी म्हणत नाही अजून. पण ह्या सगळ्या प्रकरणामध्ये त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची व्यवस्था देखील मंत्रीच करतात. त्याला त्या हॉस्पिटलमधून पळून जाण्यासाठी व्यवस्था चालूच आहे. आणि ड्रग्जचा त्या ठिकाणी फार मोठा त्याचा कारभार आहे. अध्यक्ष महोदय महाराष्ट्रात ड्रग माफियांना राजाश्रय देण्याची आता नवी प्रथा चालू झालेली आहे. म्हणजे ज्या ठिकाणी जास्त पैसे मिळतात त्या सगळ्या गुन्हेगारातल्या पद्धतींना संरक्षण देण्याचं काम हे सध्याचं सरकार करतंय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय संपत आलं, शेवटचाच मुद्दा आहे. 2:15 वाजता रिप्लाय देणार आहेत माननीय गृहमंत्री. आम्ही भाषण केल्याशिवाय ते रिप्लाय कशाला देणार? आमचं भाषण झाल्याशिवाय त्यांना बोलायला स्फूर्ती मिळते. त्यांना स्फूर्ती करण्यासाठी, त्यांना गरम करण्यासाठी चालू आहे. त्यांना काय बोलायला काय राहणारच नाही. अध्यक्ष महोदय पंतप्रधान महोदयांनी सुरतला डायमंड बोर्सचं उद्घाटन केलं. बिल्डिंग जोरा आपल्यासारखीच झाली आहे तिकडं. फार चांगलं तिथं व्यवस्था झाली. बुलेट ट्रेन आहे त्यामुळे आता काय प्रश्नच नाही. आणि इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटरही गेलं, मधले काही प्रकल्प गेले. सगळं अध्यक्ष महोदय जर आपल्या राज्यातून बाहेर गेलं तर बेकारीचा दर वाढणार. बेकारीचं मूळ हे बेकारीचा संबंध आपल्या गुन्हेगारीत आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातले तरुणाई ही आता गुन्हेगारीकडून वळते. ती थांबवण्याचं काम अध्यक्ष महोदय आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय माझी सरकारला आग्रहाची कळकळीची विनंती आहे. भ्रष्टाचार तर काय आता सर्रास म्हणजे कुठेही त्याचं म्हणजे भ्रष्टाचारावर बोलणारा वेडा असा त्याचा अर्थ व्हायला लागलाय. कुठेही एखादा मोठा प्रोजेक्ट गेला की त्याकडून पैसे काढ. एखादा रस्ता मंजूर झाला तर त्यातनं 10%, 20%, 25%, 30% काढ. काय चाललंय काय? या महाराष्ट्रात अशी संस्कृती नव्हती. पण कुठलेही प्रकल्प मोठे मंजूर केले तर ज्याच्या एरियात आहे त्याला अधिकारच दिलाय. त्याच्याशी तू डील कर, काय करायचं ते तू कर. म्हणजे अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये अशी लिबरल व्यवस्था कधी नव्हती. ज्या त्या भागात लिबरल व्यवस्था आहे. तुझ्या भागात तू काय कर, तुला किती बाबा एवढे कोटी ठीक आहे घे,
काय करायचं ते कर. अध्यक्ष महोदय, पालकमंत्र्यांच्या डीपीडीसी मधनं पैसे खर्च होताना देखील त्याला टोल लागायला लागलेला आहे. ही महाराष्ट्राच्या या सभागृहाच्या दृष्टीने सगळ्यात मोठी गंभीर बाब आहे. तुम्हाला जिल्ह्यात चौकशी करा. एक आपल्याकडे स्टॅटिस्टिक्स डिपार्टमेंट आहे. ते स्टॅटिस्टिक्स डिपार्टमेंट मध्ये एक छोटी विंग आहे. त्यामध्ये राज्यात महागाई किती आहे, कसे इफेक्ट आहेत, त्याप्रमाणे लोक काय बोलतात ह्याची माहिती मिळू शकते. लोक सांगतील महागाईचा भाजीपाल्याचा रेट आता चर्चा होत नाही. आता कुठल्या कॉन्ट्रॅक्टला किती टक्के दिले ह्याची चर्चा मार्केटमध्ये फार होते. आणि अध्यक्ष महोदय, त्यामुळं कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र ही परिस्थिती. अध्यक्ष महोदय, आता तुमचाच प्रश्न घ्या ना, बाकीचं जाऊ दे. तुमच्या तालुक्यात जिल्ह्यामध्ये तुम्ही मेडिकल कॉलेजसाठी पायऱ्यांवर जाऊन बसला. तुमच्याकडे बघायला वेळ नाही, कारण बाकीची कामं फार महत्वाची आहेत. सरकार सकारात्मक आहे त्या बाबतीत, सांगितलेलं आहे. तुमचं धाडस नाही अध्यक्ष महोदय. तिथून आदेश द्या त्यांना की उद्या आज हाऊस संपायचे, तुम्ही आदेश द्या. तोच मार्ग आहे तुम्हाला तिथं मेडिकल कॉलेज करायचा. तिथून आदेश द्या, आज हाऊस संपायच्या आत मेडिकल कॉलेजची घोषणा करा, असं तुम्ही तिथून आदेश द्या. आता मी सांगलीचा तुमच्या वर्ध्याला कसं काम करायचं हे सांगायची पाळी माझ्यावर यायला लागली. तुमच्यावर अन्याय किती. मला तुमच्याबद्दल पूर्ण सहानुभूती आहे, तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दलही सहानुभूती आहे, पण हे लोक तुमचा गैरफायदा घेत आहेत. तुमची कामं करत नाहीत. कामं कुणाची करतात? आमच्याकडून तिकडे गेलेल्यांची करतात. तुमची कामं नाही आहेत. 105 लोक लांबून येऊन पत्र देतात. का उपयोग होत नाही, पण भिंतीवर धडक मारणे हे विरोधकांचं कामच आहे. आता तुमची संख्याच वाढली. आता शेवटचाच मुद्दा अध्यक्ष महोदय, अध्यक्ष म्हणून आपल्याकडे आता आमच्या डिस्क्वालिफिकेशनचे प्रोसिडिंग चालू आहेत. 40 आणि 40 80 लोक आपण डिस्क्वालिफाय केले, तर पुढच्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये 208च लोक हे सभागृहात असतील. आता प्रथा सुरू झाली आहे देशात. लोकांना घरी घालवायचं आणि राज्य करत राहायचं, सस्पेंड करायचं आणि राज्य करत राहायचं. त्यामुळे आता आम्हाला सगळ्यांना आमच्या डोक्यावर हँगिंग सोर्ड आहे. आम्ही खरे ओरिजिनल, पण काय करणार. त्यामुळे काय निर्णय लागेल आपल्या अध्यक्षपदाचा, हे अध्यक्ष आमच्याबद्दल काय निर्णय देतील ते हिअरिंग मध्ये कळेल. तुमच्याबद्दल मी काही प्रिज्युडाइज स्टेटमेंट करत नाही. परंतु अध्यक्ष महोदय, या राज्यामध्ये आपल्या बळ आहे, आपली संख्या आहे, म्हणून किती रेटायचं. निधी देताना अध्यक्ष महोदय, या बाजूच्या पुरवणी मागण्या उडून बघा, 2 मागच्या. या बाजूच्या कुणालाही निधी दिला नाही. निधी दिला तर दम, मागायला गेलं तर दम मिळतो यांना सगळ्यांना. त्यामुळे अध्यक्ष महोदय, ही काय पद्धत आहे का. थोडंसं असतं प्रत्येकाच्या. आता शेवटी एखाद्याच्या मतदारसंघात अशा काही घटना आणि असे महत्वाचे प्रश्न असतात. 50 लाखाने 2 कोटीने त्याचं त्या तिथल्या सामान्य लोकांची गरज होती. हे काय निधी घरी घेऊन जाणार नाही कोण. पण अध्यक्ष महोदय, लोकांच्या गरजांसाठी सभागृहात 4 लाख लोकांनी मतदान करून निवडून आणल्यावर त्यांना न्याय देण्यासाठी इथं समोर बसलेले मंत्रिमंडळातील सहकारी आहेत. हे सरकार हे महाराष्ट्राचं आहे. हे सरकार पूर्ण सभागृहाने असेल विरोध आमचा, पण सरकार त्यांची बाजू जी आहे, त्यांना जी संधी मिळालेली आहे त्याचा वापर आपल्या शपथेत लिहिलेला आहे. कुणाच्यातही मी भेदभाव करणार नाही, पण भेदभाव फार चालू आहे. आणि तात्विक विरोध देखील सहन करायची तयारी नाही. कोणी विरोधात बोललं तर सहन चालत नाही. कोण विरोधात बोललं तर त्याचा कार्यक्रम करायची लगेच तयारी होते. त्यामुळे अध्यक्ष महोदय, बोलणाऱ्यांची संख्या कमी झाली. त्यामुळे अध्यक्ष महोदय, आपण सावध राहा. आपण त्या ठिकाणी मेडिकल कॉलेज, आता टर्म संपत आली, कदाचित लोकसभेबरोबर विधानसभा लावतील. त्यामुळे तुम्हाला परत मतदारांना सांगता येणार नाही की तुम्ही का मेडिकल कॉलेज केलं नाही, त्याचं उत्तर देता येणार नाही. चिंतक आहे. माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यासाठी पूर्ण सकारात्मक आहे. ठीक आहे, काही सकारात्मक आहे म्हणजे शेंडी लावायचे उद्योग आहेत. तुम्ही ऑर्डर घ्या ना, लेट हिम राईट ऑन पेपर की बाबा हे मान्य आहे. ऑर्डर GR काढा. आज संध्याकाळपर्यंत GR काढा. यांना पाहिजे त्या गोष्टी दुपारपर्यंत होतात. मग तुमच्यासारख्या एक गरीब सामान्य सहृदयी चांगल्या प्रवृत्तीच्या माणसाला एक काम करता येत नसेल तर आमदारकीचा उपयोग काय तुम्हाला तो. म्हणून मी अध्यक्ष महोदय फार वेळ घेत नाही. पुन्हा विनंती करतो की हे जे मुद्दे मांडलेले आहेत
ते आत्मचिंतन सरकारने करावं आणि सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा. मला बोलण्याची संधी दिली याबद्दल धन्यवाद.